पहिल्या मॅचची एक रंजक कहाणी। धन्यवाद किरण सर। पुन्हा एकदा रंगलेल्या मैदानामध्ये सर्व प्रेक्षकांना मी घेऊन चाललोय, कारण जिथं रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण या सुरू असलेल्या सामन्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत टेनिस खेळाडू म्हणून ज्याची ओळख असलेला पाटण तालुक्यातील मराठवाडी गावचा सुपुत्र गणेश शिंदे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय। मंगलमूर्ती संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय, तर फलंदाजीसाठी त्यांनी आमंत्रित केले गेले वाटोळे या संघासाठी। ओपनिंगची पेर मैदानाच्या आतमध्ये उतरले। स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण नवनाथ पाहतोय, तर नॉट स्ट्राइक एंड वरती राजेश पहिला चेंडू बॅकफुट वरती गेलेत। पॉइंट रिजन मध्ये वेगाने फेकी बॉल श्रीमू पंचांचा इशारा। यस, पंचांचं बोट आकाशाकडे। ज्या वेगाने ज्या धावेसाठी धावत होता ती धाव आता स्वतःला मात्र पराभूत करते। फलंदाज बाद। पहिल्या विकेटचं पतन। पहिल्या चेंडूवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न राहिला अयशस्वी आणि यश मात्र यावेळेला गणेश शिंदेच्या हातामध्ये होतं आणि त्या यशाने फलंदाजाचा खेळ अपयशी केला। एक विकेट प्राप्त झाली आहे। मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जे 38च्या क्षेत्ररक्षण जे लावलं होतं ते क्षेत्ररक्षण यावेळेला 100% कामगिरी केलेली आहे क्षेत्ररक्षकाने आणि फलंदाज मात्र माघारी परतलाय। आता मात्र स्ट्राइक एंड वरती राजेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश न स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय। यावेळेला डिफेन्स केला, हा कुठेतरी दबाव आहे। समोर आले पॉइंट रिजन मध्ये फ्रंट फुट वरती आला आणि सरळ बॅटीने डिफेन्स केला। चेंडूला मात्र एक सिंगल आले। सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या आता मात्र अकाउंट ओपन झाले, त्रिगणित झालाय। धाव संख्या 1 वरती येऊन पोहोचले। क्रिकेटचा महारण संग्राम जय हनुमान चषक सन 2024 क्रिकेट महोत्सव आपण पाहतोय। यावेळेला थोडासा टप्पा मागे ठेवलाय। क्रिकेट मधील अचूक टप्पा आणि बाहुबली मधील कटप्पा हा खूप महत्वाचा आहे। गणेश शिंदे अचूक टप्प्याचा भेदक मारा करतोय, प्रत्येक चेंडूवरती काहीतरी विविधता ठेवतोय। पाठीमागचे 2 चेंडू थोडेसे पुढे ठेवले होते, यावेळेचा चेंडू मागे ठेवलाय। आता काय करतोय, थोडा पुढे ठेवलाय, थोडा सबमरीन राहिलाय। आडव्या बॅटीने फटका, वैभव दादा आहेत तिथे, एक सिंगल घेतले। सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या 2 वरती पोहोचले। क्रिकेटचा महारण संग्राम दर्जेदार, दोन्ही संघ मजबूत आहेत, दोन्ही संघामध्ये मोठी नाव आहेत, परंतु नाव जर वेळेला आपला खेळ मोठा करत नाहीये, आपल्याला आपल्या मनगटावरती विश्वास ठेवावा लागेल। आणि इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, पंचांचा हात दोन्ही दिशांना समांतर, धाव येते अवांतर। पंचांचा कॉल, दिस इज अ वाईट बॉल। एक धाव आणखीन एक प्राप्त, धाव संख्या 3। दर्जेदार ही स्पर्धा दुपारच्या सत्रामध्ये येऊन ठेपल्या। सूर्य मात्र आता डोक्यावरून थोडासा बाजूला सरकलाय, फ्लिक केलाय, चेंडू हवेमध्ये उडवलाय, ताकदीचा वापर, शॉट प्रॉपर, कलात्मक षटकार। काय फटकेबाजी राहिली, आतापर्यंत शांत होते आणि फुलर लेंथचा चेंडू होता। चेंडूवरती नजर शेवटपर्यंत होती आणि नजर शेवटपर्यंत असल्यामुळे बॅटची फक्त दिशा दिली आहे। क्रिकेटमध्ये शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते मित्रांनो, आणि इथे मात्र फलंदाज युक्तिशैली खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेला पुनश्च एकदा चांगला चेंडू, गोलंदाज कमबॅक करतो। एक तेरी तो एक मेरी, तू शेर तो मैं सव्वा शेर। शेवटचा चेंडू निर्धावालाय। षटक क्रमांक 1 या ठिकाणी कंप्लीट झालंय। धाव संख्या 9, लॉस ऑफ 1 विकेट। नवनाथ मात्र पहिल्या चेंडूवरती माघारी परतलाय। 3 षटकांचा हा सामना। मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा झाली आहेत। आता मात्र क्षेत्ररक्षण खुलं असणार आहे। दर्जेदार ही स्पर्धा आहे, थोडस स्पीडअप घ्यायचंय। दोन्ही संघांना विनंती असेल, टीम मराठवाडी संघ विनंती असेल की आपण वेळ खूप यूज करताय, कारण आपल्याला आजच्या वेळामध्ये खूप सामने खेळायचे आहेत। थोडस स्पीडअप घ्यायचंय। गोलंदाजी मार्क वरती सोन्या, गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय साहिल सोन्या गोलंदाजी मार्क वरती, तर समोर फलंदाज ऋषिकेश स्ट्राइक एंड वरती। आपल्यातील आता सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी ऋषी स्ट्राइक एंड वरती उतरला, कारण समोर सोन्या आहे। दर्जेदार ही मॅच, दर्जेदार ही स्पर्धा, ब गटातील ही पहिली मॅच आपण पाहतोय।
आणि गणेश शिंदे मात्र साहिल जवळ गेलाय. साहिलच्या कानात कुजबुजलेत चर्चा केली आहे, कारण गणेशला माहित आहे मॅच जिंकणं गरजेचं आहे, पहिलं पाऊल विजयाच्या दिशेने राहणं गरजेचं आहे. परंतु या विजयाच्या वाटा पराजयाच्या दिशेने नेण्यासाठी ऋषी देखील सज्ज आहे. इथे मात्र गोलंदाज थोडासा फंबल झालाय. आता मात्र पुनश्च एकदा यावं लागेल, पुनश्च एकदा रनअप घ्यावं लागेल, पुनश्च एकदा चेंडू फेकावा लागेल. सुशांत वातावरण, शांततेचा भंग कोण करणार? फुलारलेनचा चेंडू हवेमध्ये उडवला स्ट्रेट रिजनला. गणेश शिंदे वेगाने येईल. एक धाव कंप्लीट केली. एक सिंगल आले. सिंगलच्या मदतीने धाव संख्या आता 10 वरती पोहोचली. क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय. दुपारचा वेळ, उन्हाचा तडाखा आणि क्रिकेट मधील फलंदाज चेंडूला देईल का तडाखा? काय होईल? जर आणि तरचा खेळ आहे म्हणजे क्रिकेट. फुलारलेनचा चेंडू मात्र बीमर बॉल. पंचांचा कॉल नो बॉल, नो +1 म्हणजे 2 धावा आलेत. आता मात्र पंचांचं बोट गरगर फिरताना पाहायला मिळेल. धाव संख्या 12 झाली. क्रिकेटचा महारण संग्राम. काय घडणार, काय बिघडणार? नो बॉल, कोणाच्या दिशेने नोची खेळी राहील? यावेळेला बॅट स्विंग दर्जेदार केली आणि मिड विकेटला साई मात्र कोणतीही चूक करत नाहीये. एक सिंगल आली आहे. अक्षरशः बांधून ठेवलंय. ही खासियत आहे मराठवाड्यातील गोलंदाजांची. शेवटच्या विनंती असेल मान्यवरांन, सतीजी साबळे आपल्याला विनंती आहे की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. पाहुण्यांच्या आगमनाने हर्षित झाला सारा सोहळा आणि रंगला हा क्रिकेटचा मेळा. नो +1 म्हणजे आणखीन 2 धावा आलेत. बोनस आणखीन प्राप्त होतोय. अतिथी देव भव महाराष्ट्राची परंपरा असं म्हटलं जातं. मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. या दादा विराजमान व्हायचं. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. शांत वातावरण, कारण अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. विचारपूर्वक, चाणाक्ष नीती, कौशल्यपूर्ण, प्रत्येक चेंडूवरती काहीतरी नवीन घेऊन येतोय साहिल. व्हेरिएशन ठेवतोय, विविधता ठेवतोय, अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवतोय. या वेळेला खोदून काढलाय मात्र भेदून जाणार नाहीये. आणि इथे एक सिंगल नोचा चेंडू, नोचा वापर करतायत मात्र नो वरती फटकेबाजी खेचत नाहीयेत. धाव संख्या 16 वरती जैसे ते अक्षरशः बांधून ठेवले, शांत ठेवले वातावरण. यावेळेला सबमरीन चेंडू, ब्लॉकल होल्ड. काय गोलंदाजी, भन्नाट वेग, वेगवान गतीचे गतिमान चेंडू, अचूक टप्प्याचा भेदक मारा, टप्प्यात आणून कार्यक्रम करण्याचा विचार मात्र साहिल मैदानामध्ये करतोय. अक्षरशः वाटोळे संघातील फलंदाजांना शांत ठेवलंय. काय गोलंदाजी राहिले साहिलची. 17 धावा झाले धावफलकावरती. क्रिकेटचा महारण संग्राम. युवक मित्र मंडळ साबळेवाडी व विठ्ठल रुक्माई जनसेवा प्रतिष्ठान चंद्रवाडी आयोजित ही स्पर्धा आपण पाहत नाहीये तर आम्ही ही स्पर्धा खेळतोय. स्पर्धा खेळत नाहीये तर स्पर्धेचा आनंद घेतोय. आणि या आनंदामध्ये आनंद आणखीन द्विगुणित केलाय मराठवाडी या संघाचा. चेंडू हवेमध्ये, हातामध्ये 1 बाउन्स. दुसऱ्या वेळेला गुड कलेक्शन. फलंदाज मात्र माघारी परतलाय. ऋषिकेश मात्र मैदानाच्या बाहेर. अप्रतिम गोलंदाजी राहिली आतापर्यंत. सचिन मैदानामध्ये उतरला. धाव संख्या 17 वरती. शांत ठेवले आतापर्यंत वातावरणामध्ये. वातावरण थंडीचं आहे. थंडीची
गुलाबी थंडी म्हणतो ना, तीच गुलाबी थंडी वाटोळे संघावरती दाखवली आहे. यावेळेला पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल आणि यस डी झोन मध्ये पंचांचा इशारा होते. घोषांकी क्षेत्रात ट्रॅव्हल झालाय चेंडू. धावसंख्या 18 वरती येऊन पोहोचली गेली धावसंख्या. षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झाले आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 वरती येऊन पोहोचली आहे. क्रिकेटचा महारण संग्राम आजचा पहिला दिवस या टुर्नामेंटचा, आगळीवेगळी टुर्नामेंट, प्रत्येकाच्या मनामध्ये आनंदानं द्विगुणित आणि आनंदानं प्रफुल्लित होऊन जाणार प्रत्येक जण, अशी ही टुर्नामेंट आपण पाहतोय. जय हनुमान चषक सन 2024 क्रिकेटचा महारण संग्राम. प्रत्येक जण आज या स्पर्धेची कित्येक दिवस झालं वाट पाहत होता, कारण ही स्पर्धाच खास आहे. कारण प्रत्येकाला आपलंस करून घेणार ही स्पर्धा म्हणजे जय हनुमान चषक सन 2024. कॉल दिला जातोय टीम मंगलमूर्ती मराठवाडी. आपण थोडं स्पीडअप घ्यायचंय. सौरभ गोलंदाजी मार्क वरती तिसरं षटक घेऊन उतरलाय. धावसंख्या आतापर्यंत झाली 18. राजेश टाकी एन वरती आहे. धावसंख्या झाली आहे 18. राजेश ऑन स्ट्राइक समोर. आता मात्र न्यू गोलंदाज सौरभ. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या रडार मध्ये आलेला नाही. बॅटची खालची काढा चेंडूने घेतले मिड विकेट रिजन मध्ये. दुसरी धाव घेण्यासाठी धाव केली आहे. दुसरी देखील धाव कंप्लीट होते. धावा बनणं गरजेचं आहे. धावा येऊन देत, कशा येऊन देत, धावा येणं गरजेचं आहे. धावा बनणं गरजेचं आहे. जर धावा बनले नाहीयेत तर आता मात्र आपल्याला पराभवाच्या दिशेने आपली वाटचाल होऊ शकते. आता आपल्याला धावा बनवायच्या आहेत. धावांची जमवाजमव करणं गरजेचं आहे आणि इथे मात्र धावांची जमवाजमव करत असताना दांडी गुल बत्ती गुल फलंदाज माघारी परतलाय. विकेटचं पतन होतंय. काय गोलंदाजी राहिली टीम मंगलमूर्ती मराठवाडी या संघाकडून. सातत्यानं तिकट मारा, प्रत्येक चेंडूवरती काहीतरी नवीन, प्रत्येक षटकामध्ये एक तरी विकेट घेत आहेत. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं एक विकेट होती. पहिल्या चेंडूवरती धावबाद झाला फलंदाज नवनाथ. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील विकेट आला, ऋषी बाद झाला आणि या तिसऱ्या षटकामध्ये राजेश बाद झाला. म्हणजे काहीतरी रणनीती आखून सातत्यानं प्रयत्न करतायत टीम मंगलमूर्ती मराठवाडी मैदानाच्या आतमध्ये. जिद्द, चिकाटी, साहस, परिश्रम, कर्तृत्व आणि मग मान. कर्तृत्व आधी गाजवावं लागतं आणि नंतर मग मान मिळतो. आणि या कर्तृत्वासाठी टीम मंगलमूर्ती मराठवाडी संघ सातत्यानं गेले कित्येक वर्ष या मैदानामध्ये क्रिकेटची सेवा करत आलेले आहेत आणि त्यातूनच त्यांना एक कॉन्फिडन्स भेटलाय आणि त्याच कॉन्फिडन्स हा जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय. यावेळेला हुक केलाय चेंडूला. चेंडू मात्र घोषांकित क्षेत्रात ट्रॅव्हल झाला. एक सिंगल आले, आणखीन एक. धावसंख्या 21. लॉस ऑफ 3 विकेट. धावसंख्या 21 झाली आहे. धावा बनणं गरजेचं आहे कारण मंगलमूर्ती मराठवाडी संघामध्ये अप्रतिम फलंदाजांची मांडियाळी जणू आहे. बॅटिंगचा लाईनअप दर्जेदार आहे. धावा बनणं गरजेचं आहे आणि ते मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटीने फटका खेळलाय. फाईन लेगच्या दिशेला एक सिंगल एक कंप्लीट केले. एक धाव धावून घेतली आहे. धावसंख्या आता 22 वरती येऊन पोहोचली आहे. अक्षरशः शांत ठेवले, फलंदाजांना बांधून ठेवले, जकडून ठेवले. सौरभ देखील चाणाक्षीने त्यागतोय. चांगली गोलंदाजी. प्रत्येक चेंडूवरती काहीतरी नवीन करतोय. कधी चेंडू पुढे ठेवतोय, कधी मागे ठेवतोय, कधी चेंज ऑफ द पेस. एवढा मागे ठेवलाय फलंदाजाने पुल करण्याचा प्रयत्न. थोडासा स्लोवर राहिला. दरम्यान एक सिंगल कंप्लीट केली. थोडासा स्लोवर राहिला. चेंडू बॅटच्या वरती येण्याच्या अगोदर बॅट स्विंग झाली आहे आणि त्याच्यामुळे चेंडू मात्र गली रिजन मध्ये गेलाय. बरोबर, ठीक आहे.
आणखीन एक विकेट. विशाल मात्र माघारी परतलाय आणि इथे मात्र 23 वरती कार्यक्रम आटपलेला आहे. जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. वाटोळी टीम एक सूचना तुमच्यासाठी. आपण लाईव्ह मॅच असल्यामुळे मैदानाच्या आतमध्ये गार्ड्स वगैरे चेंज करत नाही. अंपायर्सनं निदर्शनास आणले की गार्ड चेंज केल्यामुळे पॅनलाइज केले जातं, तर 2 धावांची पॅनल्टी तुम्हाला दिली जाते मैदानाच्या आतमध्ये जे गार्ड चेंज केले त्याच्यासाठी. थँक्यू सो मच. लक्षात ठेवा हे नियम सर्वांसाठी आहेत आणि गेले 2 ते 3 वर्ष आपण हे नियम वापरतोय. नेक्स्ट मॅच नवतरुण क्रिकेट क्लब वाटोळी टीम आणि शिवगर्जना मिरासवाडी. बोथ दी कॅप्टन्स आपण या प्लीज. दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या. वाटोळी टीम आणि मिरासवाडी संघ दोन्ही कॅप्टन्स या टॉस साठी. येस बोथ दी टीम्स या. झरेआळी एका साइडला, वाटोळी टीम दुसऱ्या साइडला. कॉल कोणाचा असेल? वाटोळी टीमचा कॉल आहे. शिवगर्जना स्पोर्ट्स शिरळ संघ, माफ करा, शिरळ संघाचा कॉल आहे. स्पिन दी कॉइन, छाप काटा हा कॉल असेल. येस, स्पिन दी कॉइन टाका. छापा कॉल आहे आणि हा काटा आहे. येस, नवतरुण क्रिकेट क्लब वाटोळी टीम टॉस जिंकलेला. कितवी एंट्री आहे, म्हणजे कितवी स्पर्धा खेळताय तुम्ही? आमची 3री स्पर्धा आहे. कसा राहिलाय खेळ आतापर्यंत? टीमचा काय परफॉर्मन्स बद्दल बोलशील? टीमचा तर अजून तर टीम काही ट्रॅकवर आलेली नाहीये, पण आमचा हाच प्रयत्न असेल की आम्ही आता ह्या स्पर्धेपासून सुरुवात करू. जरा सांग. टॉस जिंकला, महत्वाचा निर्णय. क्षेत्ररक्षण फिल्डिंग येते. तुमची कितवी स्पर्धा आहे, कितवी मॅच आहे ही? आमची ह्या इयरची 2री मॅच आहे आणि पोरं खेळतात चांगले आमची पण. शिरळ म्हटलं तर एक क्रिकेटसाठी शिरळ संघाकडे चांगला परफॉर्मन्स आहे, चांगला खेळ आहे, प्राइज चांगले मिळवले शिरळ संघाने. आणि आतापर्यंत काय बोलशील पहिल्या मॅच मध्ये सगळ्या टीमचा खेळ बघता ॲज अ कॅप्टन काय बोलशील? आता सर्वांनी तर क्षेत्ररक्षण करून पहिल्यांदा बॅटिंग चेसिंग केलेलं आहे, पण आता आम्ही टॉस हारलोय, पण आम्ही चेस करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट बोथ दी टीम्सला. कमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया सेकंड इनिंगची पूर्ण कहाणी आपण. थँक्यू सो मच. टॉस जिंकला वाटोळी टीम. दे वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. चला पुन्हा एकदा सुरू असलेल्या सामन्यामध्ये मी तुम्हाला घेऊन चाललोय. दुपारच्या सत्रातील मॅच बरोबर 1:55 झालेत. गणेश शिंदे ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक एंड वरती साहिल, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अर्जुन. टाळ्या वाजतायत अर्जुन साठी. 22 धावांचं लक्ष आणि पंत देखील बदललेत. आपण पाहतोय प्रथमेश शेजवळ आणि पहिला चेंडू डिफेन्स केलाय, सरळ आलेत आणि डिफेन्स केलाय, दिशा दिलीये. वाटलं नव्हतं पण झालं, वाटलं नव्हतं घडेल पण घडलं, वाटलं नव्हतं बिघडेल पण बिघडलं. खेचलाय चौकार. गणेश शिंदे काय या नावाची चर्चा सातत्याने असते हे दाखवून दिलं. नुसता चेंडूला दिशा दिली होती, फक्त दिशा दिली होती आणि झाली दुर्दशा. 4 धावा आलेत. आपल्या नावावरती चौकार खेचलाय.
स्वागत केलंय. पुनश्च एकदा वाह काय फटकाय, पाहण्याजोगा, नजरेत भरण्याजोगा. आणि इथे कॉम्बॉक्स मध्ये चर्चा होते विनोद दादाकडून. विनोद दादा बोलतोय बॉलच गेलेला आहे. काय चेंडू पाठवलाय, ऑन द वे, लॉंग वे, षटकार. काय फटका सजवलाय गणेश शिंदे. पॉवर हिटिंग, पॉवर हाऊस, दर्जेदार फटकेबाजी. राहिले आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू मध्ये 10 धावांचा धमाका या धावपलकावरती सजलाय. 22 धावांचं लक्ष्य आहे. अशी जर फटकेबाजी राहिली तर राहिलेल्या 4 चेंडू मध्येच मॅच विन होईल सर. आपण पाहतोय सकाळपासून किती चेंडू, किती धावा, किती षटकांची सांगता झाली. याचा उत्कृष्ट लेखाचोखा आपले विनोद दादा पाहतायत. त्यांचं सुद्धा विशेष मनपूर्वक आभार. कारण प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव पंचांच्या वरती लक्ष, चाणक्य नीती, कुठे काय घडलंय, कुठे काय बिघडल्याचा उत्कृष्ट लेखाचोखा त्यांच्या माध्यमातून राहिलाय. आणि ते मात्र डिफेन्स केलाय. मिडऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल घेतली. धावसंख्या 11 झाली आहे. वाटळ संघ अत्यंत दयनीय परिस्थितीमध्ये आपण पाहतोय. साहिल समोर. यावेळेला चेंडू हवेमध्ये, झेल होतोय काय? उत्कृष्ट झेल आता टिपला. झेल टिपला. पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी गार, पहिली विकेट माघारी परतले. साहिल बॅक टू द पवेलियन. 22 धावांचं लक्ष आपण पाहतोय. रमेशजी बोत्रे यांच्याकडून गणेश शिंदे यांच्या प्रत्येक षटकारासाठी रोख कॅश प्राइज 501 रुपयाचं लावण्यात आलेलं आहे. गणेश शिंदे आपण मैदानामध्ये खेळतायत, परंतु प्रेक्षक आपल्याला ऑनलाईन पाहतायत आणि आपल्या खेळीच्या प्रेमात पडतायत. आणि खेळीच्या प्रेमात पडल्यामुळे त्याने आपल्या पाकिटामध्ये, आपल्या पर्समध्ये घातलाय हात आणि 500 रुपयाची करकरीत नोट बाहेर काढली आहे आपल्या हॅट्रिक षटकारासाठी. न्यू बॅटर मैदानामध्ये सौरभ उतरलाय. शेवटच्या षटकामध्ये भन्नाट गोलंदाजी करत असताना सौरभने चांगला स्टॉप लावला होता. तो सौरभ आता मात्र स्ट्राइक एंड वरती डावखुरा फलंदाज मॅन्डेटरी पॉवरचं पहिलं षटक सुरू असताना दर्जेदार फलंदाजी राहिली. पहिल्या 2 चेंडूवरती एक चौकार, एक षटकार आला, त्याच्यानंतर एक सिंगल आणि त्याच्यानंतर एक विकेट. 4 चेंडू झालेत. 5वा चेंडू समोर सौरभ. यावेळेला सौरभने आडव्या बॅटीने चेंडू हवेमध्ये उडवला. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला डीप मध्ये आणि ते बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं झालंय पतन. 2 विकेट ओयूटी, 2 गडी माघारी. तंबूच्या दिशेला निवांत आराम करताना आता पाहायला मिळतील. यस, शेवटी गावाकडची जीवनशैली विसरणार कसे? शहरात आले म्हणून काय झालं? आम्ही आमच्या गावातून जे शिकलोय ते आम्ही कधीच विसरणार नाहीये. वनभोजन आयोजन कमिटी करत असताना आपल्या मंचाच्या उजव्या बाजूला आपण पाहतोय त्यांना. अजित सुतार न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरले. अजित सुतार गोलंदाजी मार्क वरती. शेवटचं चेंडूतील पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू, हॅट्रिकचा चेंडू. 2 विकेट आतापर्यंत घेतलेत. ऑन हॅट्रिक ऑन आहे. हॅट्रिक पाहायला मिळणार का? पहिली हॅट्रिक मात्र नाही. इथे घोषण क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झाला. प्लेक केलाय चेंडूला फाईन लेगच्या दिशेला. बॅकवर्ड फाईन लेग रिजन मध्ये घोषांकित क्षेत्र आहे, तिथे चेंडू जाऊन पोहोचलाय. धावसंख्या झाली 12. आता मात्र 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. बारा चेंडू 10 धावांची आवश्यकता. प्रथमेश सर थोडासा आपण स्पीड अप घ्यायचा. 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता. दर्जेदार राजेश गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असताना स्ट्राइक एंड वरती
पाटण तालुका ऑफ कोहिनूर म्हणून ज्या नावाला ओळखलं जातं, ज्या नावाचा गाजावाजा केला जातो, ते नाव गणेश शिंदे आता स्ट्राइक एंड वरती. आतापर्यंत एक चौकार, एक षटकार आणि एक सिंगल च्या माध्यमातून 11 वरती 3 चेंडू खेळले. 3 चेंडू मध्ये 11 धावा बनवले. संघाची धावसंख्या झाली आहे 12 आणि वैयक्तिक गणेश शिंदे यांची धावसंख्या झाली 11. इथे मात्र कुठेतरी दबाव, कुठेतरी दडपण, दरारा राहिलाय की काय. गोलंदाजाच्या मनोमंथनामध्ये फलंदाज गणेश शिंदे यांचा दबदबा नक्कीच राहिला असेल. पुन्हा एकदा आलेत, पुन्हा आता रनअप घेतील. आता काय घडेल, काय बिघडेल. स्लोवर 1, लोअर फुल टॉस. टाटा बाय बाय. चला सीमारेषा पार. हवा के साथ साथ बैट के संग संग सुपर फास्ट षटकार. अठरा धावा धावपलकावरती. आता मात्र 4 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. फक्त 4 पावलं दूर आहेत आपल्या विजयापासून. आणखीन एक चांगला चेंडू होता, मात्र गोलंदाजाने थोडीशी चूक केली. फलंदाजाने ओळखले सोडून देणं गरजेचं आहे, बोनस प्राप्त होईल आणि तेच केलं. चेंडू सोडून दिला. 1 धाव अवांतर आली. धावसंख्या आता पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. क्रिकेटचा महारणसंग्राम, सुशांत वातावरण झालंय. बॅट स्विंग जरूर दर्जेदार राहिले, मात्र चेंडूने बॅटीची खालची कडा घेतली. एक सिंगल. धावसंख्या 20. आता मात्र 2 धावांची आवश्यकता. 2 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी फक्त टीम मंगलमूर्ती मराठवाडा या संघासाठी. पॉइंट रिजनला फटका सजवला. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये टप्पा 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 घोषांकित क्षेत्रात चेंडू निघून चाललाय. अखेरीस विजयाची 1 धाव कंप्लीट केली गेली आणि मंगलमूर्ती मराठवाडी संघ या मॅच मध्ये विजेता राहिला. मॅन ऑफ द मॅच